ना भुका लागला लेकराले. हे खेकडे आणलं म्हटलं करा ना भाजी. झालं सरलं पेट्रोल. अबे थांब ना जरासा. ते मनोज पाटील येऊ दे ना जरासं. ते मनोज पाटील म्हटलं ते मसाले गिसाले ते कांदे गिंदे सिलेंडर आणते ना. थांब ना जरासा. आय बिन बैलगाडीवर आणला म्हटलं ते डॅनीने बुडा ते मनोज पाटील आलेच नाहीत का ते दोघं जण. बापा बापा म्हणजे आता कधी येणार ते, कधी भाजी होणार, कधी आपण जेवू बापा. अरे काय बरंच बरं आहे रे. लावा ना फोन लावा ना मनोज पाटील. मग ना लावतो ना मी फोन. थांब 2 मिनिटं. 2 मिनिटं लावा लवकर. हो लावा लवकर. घाई 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 थांब ना. घाईत नसते होत ना काम कोणतं पण. घाई नको करू ना. थांब ना जरासा. आय बिन टपर भोक थांब जरासा. हा लावा मग लावा. हॅलो. अरे मनोज कुठे आहे रे? राजा काय येले कोरले तुम्ही. तुम्ही सगळेजण समोर गेले म्हटलं. मग हातात नाही बुडा झाला. बुडा का कामाचा? डॅनी बुडा का? काय झालं? आणि आबाजी म्हटलं जा म्हटलं मी हे बैलगाडी नेतो म्हटलं. तुम्ही भाकऱ्या आणा म्हटलं मागून. नाही मी आणू तसं पाकिट कल्ला करू आला. मग त्या माणसाले काम सांगू राहिले लगाचे काही हे आण ती आण. मी म्हातार आहे ना. कल्लाच करू आला बा. मार भडकू आला म्हटलं. आबाजी हा काही काय चाला ना तुम्ही. चाला ना. काय तुम्ही काहीच करू नका. मी आणतो म्हटलं भाकऱ्या गिकऱ्या. काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. कल्ला नका करू फक्त. नका करू. मग त्या माणसाला काम सांगू राहिले का? सगळे जण कुठे गेले ते झाबरे शांत्या ते कुठे गेले? ते खेकडे पकडायला गेले ना. मग काय 5-6 जण गेले ते खेकडे पकडायला. 5-6 जण पाहिजे खेकडे पकडाले. का सोन आहे का ते? माय बिन आमच्या मागं लावून दिलं. हे भांडी आणा मसाले आणा हे आणा ते आणा. माय बिन त्याला सांग शांत्याला बोला लवकर. बरोबर. हॅलो. हा बोल. त्याने बुडा म्हटलं निरा कल्ला करू आला. ते म्हणते की बा 5-6 जण एवढं काही काम नव्हतं म्हणते. एक काम करा म्हणे शांतारामले झाबरूले पाठवून द्या म्हणते. या बरं इकडे 2 जण 3 जण पाहिजे म्हटलं इकडे. ते भांडे गिंडे सिलेंडर कट्टे गिट्टे आहेत म्हटलं. या म्हटलं लवकर. बरोबर सांगतो मी आणले. हो म्हटलं फोन. मी अतिशय म्हटलं त्याला पाठवून द्या 2 जणाले. बरोबर. हो शांताराम ते 2 जण बोलावलं म्हटलं. 2 जणाले तुले झाबरू 2 जणांना बोलवलं. ते डॅनी बुडा कल्ला करायला. डॅनी बुडाचं डॅनी बुडाला म्हणा तेवढं अन्न होत नाही का म्हणा तुमच्याकडून. अरे मसाले गिसाले अन्न होत नाही का म्हणा तुम्हाला. तेवढंच आणा म्हणा तुम्ही. आपण तर खेकडे पकडले. सांग ना त्याले ना. ते लाईने पाटील पण म्हणून राहिला द्या म्हणते पाठवून. इकडे गिंजले आहेत म्हणते. ते 2 जण जमत नाही म्हणते. ते आहे मतारा बुडा आहे ते डॅनी बुडा. काय आहे ताकद काय आहे अंगात नाही. मग एक काम कर झाबरू आणि शांताराम तुम्ही 2 जण जा बा. आम्ही पाहतो ना हे जे खेकडे आहेत का नाही आम्ही करून टाकतो बरोबर. याचं काय करायचं ते काय धुवा लागतं वाटतं नेले वरून ना धुसाला म्हटलं ते मटणासारखं. अरे बाबा ते टकर काढतात तुम्हाला ते नाके काय मोडतात काय म्हटलं. काय राजा तुम्ही जा बरं. सरपंच भाऊ तुम्ही 2 जण जा. लंगडे तुम्ही जा म्हटलं. पण जाऊ का? बरं कुठं जायचं? ते धरू लागाले ते डॅनी बुडा आणि ते लाईने पाटील 2 जण आहेत ते. आणि ते गंज आहेत तालच त्यांचा. जा म्हटलं तुम्ही 2 जण धरू लागाले. बरं चालता मग सरपंच भाऊ चालता मग. मग तू चाल आपण 2 जण जाऊ. त्यातनी काय आहे एरिया आपल्याला काय समजते हे कसं धावं लागते आपल्याला थोडी समजते ते. चाल मग आपण 2 जण जाऊ. बस जेवलं म्हटलं तुम्ही 2 जण जा. गोपाल लंगडे माहिती ना तुम्हाला. हो जायचं नाही. हो जातो मग आम्ही 2 जण. बस तुम्ही 2 जण जा. आता आम्ही खेकडे इकडे म्हटलं ते करतो बरोबर. जा तुम्ही 2 जण. बरं जातो ना बा. आपलं काय ते म्हटलं मा पोराकडे लक्ष जा म्हटलं. लय भारी पोरगा ते. इकडे पळते तिकडे पळते. ते तसं लक्ष जा म्हटलं. आहे ना ते खेळाले लेकर ते संख्या ते जगण्या 2 जण आहेत ते. जा तुम्ही काही बिंदात जा म्हटलं. जा लवकर त्याला धरू लागाले माया बिन जा. बरं चाललो जातो. डॅनी आबाजी ते घ्या ना. ते उचला ते काय म्हणतात त्याला सिलेंडर उचला ना. उचलतो ना सिलेंडर उचलतो. तुले उचलतो. ते घर उचलतो. हे बैल उचलतो. अबे राजेश खन्नाचा 3रा भाऊ. अबे एक दिल का झबाड तोंडच फोडेल लगा तुझं. मला उचलते हे आबाजी मजा करू आलं म्हटलं. युराले म्हटलं 2 जण टेन्शन घेऊ नका तुम्ही. काहीच बिंदास राहा म्हटलं. फक्त भांडे गिंडे इकडे लक्ष जा म्हटलं. बस एवढं काम करा फक्त तुम्ही. काय टेन्शन घेऊ नका. करू राहिले बाबा तुम्ही गेलेच नाही का आणखी. काल त्यामुळे करू राहिले म्हटलं. ते पोरग झोपेला ना उठील ना ते. मग झोपत नाही लवकर. बाबा तुझ्या नवऱ्याला सांग ना म्हटलं. माझी मजाक करू राहिलं ते. मला सिलेंडर उचल म्हणते हे उचल म्हणते ते उचल म्हणते. सांग ना तुझ्या नवऱ्याला सांग ना. हो चांगलं राहणं म्हटलं. चांगलं राहणं म्हटलं. काय म्हणून राहिलो मी काही नाही म्हणून राहिलो. मी फक्त एवढं म्हटलं की उचला म्हटलं सिलेंडर. बस दुसरं काय म्हटलं का म्या. काय बा ना मोठे तुमचे पैसे ते मजा गिजा कराल ना पाहिजे तुम्ही ना. आणि जाऊ द्या म्हटलं तिकडे. अरे बाबा की बा लवकर या म्हटलं तुम्ही. बाबा तुम्ही ना काय आहे पार्टी आहे वाटते. खेकडे पकडले त्यांना. बस भाजी गिजी गेली की बस जेवण झालं की घराकडे. दुसरं काय करायचं ते लगेच तुम्ही. तुमच्या बाबा म्हटलं ते फोड आहेत तुमचे. आणि बाबाला भाकऱ्या केल्या ना. माहित आहे ना मला. माहित आहे म्हटलं. हो माहित आहे. खातो मी पोळ्या मी खातो. भाकऱ्या बाबाला देतो. तू टेन्शन न घेऊ. जाय म्हटलं घरात मी उठील म्हटलं ते बुजाळणं.
ना बाबा मला भीतीच वाटते बाबा. ते लवकर झोपत नाही ते. एकदा उठलं का नाही लवकर झोपतच नाही बाबा. मग मी ती दांगोळच करते. काल म्हटलं त्याने 3 गिलास पाडले काटाचे. ते का ते शंकर आहे का? बाबाजी लस भारी ते. एवढंच आहे पण बाबा मस्त आहे. बाबा इकडे पळ तिकडे पळ. आता झोपलं ते. हो का? झोपलं का ते? बापा लय भारी लेकर आहे आता. लेकर लय भारी आता. अबो उठलो वाटते कडे हे लागते गड्या मग आता. काय रे बाबा मी चालू रे कामाला चालू कामाले. उठलं बाबा पोरग आता काय लवकर झोपत नाही बाबा. बाबा इकडे रे. बोल नको बाबा. कुठाले तुम्ही कुठाले? कुठ नाही चाललो म्हटलं कामाला कामाले. नेता चालू करत नाही. घरात झोप. ऊन पाहिला किती यायला का? चालला लागा बारक्या चालू आहे. आवाज बाबू इकडे. बाबू इकडे. बाबा चालले. मी जातो. बाबू येऊ नको ना. ऊन पाय ना किती आहे ते बाहेर. मग ऊन पाय ना ते. लहान लेकरांना म्हटलं येऊ नाही म्हटलं. जा होय जा घरात जाय म्हटलं. झोप म्हटलं जाय. ऊन नाही बाबा मी येतो. काय लगा म्हणया किती लाड केला मला या पोराचा तू. पाणी किती डोक्यावर बसलं ते. कल्ला गेला करणं दिले. होय मला घरात नाही. जा कल्ला कर. कल्ला गेला मग तर भोंगाच बाजूला देणं तर. बाबू जा मग घरात नाही जाणं जा. मी कामाला चालू कामाले. मला टाइम लागते. मग काय जंगलात चालू मी जंगलात नाही. वाघा तिकडे वाघ जाय घरात जाय. नाही मी जात नाही. मी येतो. बाबा कुठे तुम्ही? नाही का हे मागच लागते ना बरोबर. दिमाग लागते. बाबू चालतं का मग? चालतं का? येतो. कुठे चालायचं? मामाच्या घर जाऊ म्हटलं. मामाच्या घर जाऊ. एक काम कर तू पायन लगा कसा अवतार गेला तो. पायन ते केस कुठे चालले. एक काम कर तू घरात जाय मस्त भांगिंग कर. लवकर ये लवकर ये. मी थांबतो म्हटलं बाहेर. लवकर. मी येतो. थांबा 2 मिनिटं. डॅन्याबाजी का तोंड पावरे म्हटलं येईल ना ते. लवकर चला बसा गाडीवर लवकर चला. हे सिलेंडर राहू द्या म्हटलं इथं. चला तुम्ही चला पहिले बसा लवकर. मागा लागते पोरग ते. बरं थांब बसलो थांब. लवकर तुम्ही जा लागते पोरग मागे तुमच्या. जा लवकर. मामा हे काय केलं? हे धोतर हे कंदील गिंदील हे काय कशाला आणले हे? काय करू राहिले तुम्ही आता? अरे वा काय सांगा तुले. जे आता हे जे पार्टी करू राहिले का नाही असं फिटतो आणले मी. काय सांगा आणले आता नाही का. अबा तू जसं म्हणतो का तसं तू कर. फक्त दुसरं काहीच करू नको. काहीच करायचं नाही तुला. फक्त जेवढं सांगितलं तेवढं करायचं. करायचं काय मामा? हे काय हे धोतर गितर काय हे काय मला समजून नाही राजा. तुमचं काय करू राहिले? तुमचं काय प्लॅन आहे ते? एवढा बुद्धीवर ताण नको देऊ ना. ते बुद्धी आहे का नाही ते पाहिलं पहिले तू. अबे तुले काय करायचं? तुले खेकडे खायचे ना. मग खेकडे खाऊ ना तू. खेकडे खाऊ ना आपण. तू टेन्शन न घेत जा बरं. एवढा विचार नको करत जा. मस्त बा फ्री राहायचं. स्ट्रेस घ्यायचा नाही जास्त. करू ना मा हिशोबाने करू तुम्ही. चाल म्हटलं तिकडे. बरोबर चला मग. चाल उठ म्हटलं. तुला रस्त्यानं सांगतो काय करायचं ते. चाल लेट्स गो. चल. शांताराम झाली का भाजी? झाली का रे? हो झाली भाजी झाली. तुम्ही एकच काम करा फक्त. कांदे कापा म्हटलं. बस दुसरं काही करू नका म्हटलं. बा भाजीचा वास पा. हा 1 नंबर भाजी आहे का? वा शांताराम काय लगा वाचायला का भाजीचा? काय बापरे काय लय भूक लागली गड्या. असं पोटात नाही म्हटलं. कावळे म्हटलं वळ करू राहिले. पाय ना फक्त गोपाल. तू फक्त खाऊन पाय ना. मग म्हणायचं शांताराम भाऊ तुम्ही मागच्या जन्मात काय आचार होते का काय होते? मग काय खाऊन पाहिजे तू. ते तर आहे नाही का. मनोज काय का आता वांदी केलं का आमची इकडे टुराटा गिराटा काम पडलं का? ते गॅस सिलेंडर ना आणता आलं तुम्हाला? अरे बा विचारा ना. डॅन्या आबाजीला विचारा ना म्हटलं. अरे मा पोरग मागा लागला तर राजा. तिथे टाइम गेला मा पुरा टाइमपास त्यात झाला म्हटलं. मा पोरग मागा लागला तर मला याचं म्या म्हटलं जाय तू एकदा घरात जाय भांगिंग कर म्हटलं. तसं घरात गेलं तसं आम्ही पट आलो म्हटलं इकडे. मग काय तर मारले त्याला चाट म्हटलं. मा मागा लागलं ते पोरग. ते पोरग का काय का जाऊ तिकडे जाऊ. आणलं का आपण ना. बस अर्ध्या घंट्यानं जेवण करू. जमलं का? बस जमलं. शांताराम भाऊ काळे गिळ्या लावू का? काहीच नाही. तू काळ्या गिड्या काहीच नको बाबा. तू मायावीन काळ्या गिड्या लावशील ते पाडशील का गंजलं का? मायावीन इकडे आम्हाला भुका लागल्या. बाजूला येतो बाजूला आहे. बरं हो. शांताराम मी काय म्हणतो देवदासले फोन लावला का? राग गेलं ना म्हणतं त्याला माहित पडलं का नाही? ले राग येते पडते म्हणून म्हटलं फोन लाव बोला त्याला जेवण करायला. बापा ध्यानच भुल होते रे बाबा. बरं झालं का? अरे म्या मोबाईल नाही आणला. पण म्या मोबाईल नाही आणला. एक काम कर सरपंच लाव त्याला फोन. ये म्हणा जेवण करायला. बरं लावतो त्याला फोन. थांब 2 मिनिटं. हॅलो देवदास.
अरे कुठं आहे रे, कुठं आहे म्हटलं, ये ना इकडे. कुठं येऊ म्हटलं, सांग ना मला तू, कुठं येऊ म्हटलं. बापा रे आवाज. अबे काय झालं काय, ये ना म्हटलं, पार्टी आहे म्हटलं खेकड्याची, ये ना इकडे जेवण करायला, ये ना. बा आता फोन लावून काय करतं काय आता लावून, हा पहिले नाही सांगतात का तुम्हाला. फोन ठेव रे, फोन ठेव म्हटलं, सरपंच फोन ठेव. राग आला का तुले. अबे ते आमचं ध्यान भुललं होतं, आम्ही विसरलो होतो. आम्हाला असं आता लक्षात आलं माया की बा देवदास नाही म्हटलं बा, म्हणून तुला फोन लावला. ये म्हटलं जेवण करायला. खेकडे पकडले मस्त, शांतारामनं भाजी केली. अबे ते शांतारामचं नाव न काढू तू काय काढलं शांतारामचं नाव, मापुढे शांतारामचं नावच न काढू तू. मला माहित आहे तुम्ही कसे आहेत ते, मला सगळं समजलं. आबा हे लगा कलियुग आहे का, बरोबर आहे का, मित्र नसता भाऊ नसता लगा, बरोबर आहे का. सॉरी विसरलो होतो ना आम्ही. सॉरी. ते सांगू नको मला, सॉरी भारी दे ते सांगू नको म्हटलं. फोन काट म्हटलं, फोन ठेव म्हटलं, येत नाही मी जेवण घेऊन करायले. माय मिनिटाभर हो की कुठले, फोन ठेव रे, फोन ठेव. घाई गडबड लक्षात नाही राहिलं ना. ते कसं ते त्या पोराला पाहिलं, त्या लाऱ्या आहे ना, ती लाऱ्या ये ना तू जेवण करायला. लाऱ्या पण आहे. त्याचं नाव न सांगू रे मला, लारात नाव न काढू म्हटलं. ते मला माहिती आहे काही करू दे, मला हिंदी नाही म्हटलं. आणि तू फोन ठेव म्हटलं, ते आपल्याला फोन घेऊन लावायचं नाही म्हटलं. माय बिन जेव्हा काम पडतं येते इकडे, ठेव रे फोन ठेव. राग आला का तुले, राग आला का सांग बोल तू. आयला का एवढ्यासाठी लगा राग येतलाय तुले. रागाचा गोष्टच नाही ना, रागाचा विशेष नाही ना, पण तुमचं कसं काम होतं जरासं फोन घेऊन लावायचं, आम्हाला एवढं समजते बा. अब किती पण म्हटलं, किती पण गडबडच होणार, किती पण घाई गडबडच होणार, ते नाही ना, पण तुमचं काम होतं म्हटलं फोन घेऊन लावायचं. देवदास भाऊ कुठं हा तुम्ही, येता का जेवण करायला, हा म्हटलं एवढा झणाला तुम्ही ना बोलवलं. लायना पाटीलले, त्या मनोजाले बोलवलं असेल नाही का, डानी बुडाले, झाबरेले, एवढा झणाला तू बोलवलं. मला फोन लावायला काय झालं म्हटलं ना. बरोबर आहे तू, पण कसं ते घाई गडबडीत लगा ते विसरलो लगा. जात तिकडे. आता कसं ते राग गिंग नाही पाहिजे म्हटलं माणसाच्या मनात नाही. ये म्हटलं ये जेवण करायला, जात तिकडे, काही नसते होत. तसं नाही ना, काही होत नसते, काही नसते, तसं नसते लगा. तू समजत कोण नाही लगा, हा अबे तुमचं काम होतं ना पण फोन घेऊन लावायचं. आता मी जेवलो बाबा, पोटभर जेवलो, अरे पोटभर जेवलो, पण हा बा तिकडे असं जेवण घेऊन करायला येत नाही आपण. आता वाटलं तिकडे चटणी भाकर खाईल मी, पण असं येत नाही बाबा आपण. हा तू तिकडे पाहते खेकडे पाय, आणि तू तिकडे पाहते, आणि मला काय सांगू नको. जेवलो. काय ते उद्या असलं का, तुला किती जण चांगले म्हणतात, तुला का असं आलं का एवढ्या गोष्टीसाठी हे करू राहिला. हटलं का, ये ना ये, जाऊ तिकडे, रागणं घेऊ देऊ, ये. ठेव फोन ठेव तू फोन ठेव. नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ आधी संपला आणि मागच्या व्हिडिओतले 2 कमेंटचे नाव घेऊ. तर काल फक्त 2च कमेंट आले. पहिलं कमेंट आहे आपले रिया मोरे, आणि दुसरा आहे श्रीकुमार लाजवार. कमेंट केल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला पण तुमचं नाव ऐकायचं असेल तर कमेंट करा मित्रांनो. व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनल नसेल सबस्क्राईब नक्की करा. आणि उद्या शेवटचा व्हिडिओ होणार, एकदम लास्ट सिरीज मामाची एंट्री उद्या होणार. आणि आय होप आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनल नसेल सबस्क्राईब नक्की करा. उद्या भेटू 8 वाजता. तब तक के लिए गुड बाय, थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत.